स्वामींच्या संकल्पयुक्त नवगुरुवारच्या पूजेच्या मांडणीच्या पार्ट 2 मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर आपली गणपती बाप्पाची स्थापना झाली. आता त्याच्यानंतर आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत. ते तांदूळ आपल्याला चौरंगावरती गोलाकृती मांडायचे आहेत. त्याच्यानंतर हळदी-कुंकू वगैरे त्याच्यावर टाकायचे आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे. कलशावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. कलशाची पूजा करायची आहे. कलशाला हार वगैरे केला असेल तर तो हार घालायचा आहे. फुलं घालायचे आहेत, दुर्वा घालायच्या आहेत. त्याच्यानंतर स्वामींना अभिषेक घालायचा आहे. त्यासाठी एक ताम्हण घ्यायचं आहे. ताम्हणामध्ये आपल्याला अक्षता, फुलं वगैरे टाकून घ्यायच्या आहेत. त्यानंतर स्वामी महाराजांची मूर्ती घेऊन त्यांना पहिल्यांदा पाण्याने अभिषेक करायचा आहे. नंतर दुधाचा अभिषेक करायचा आहे. म्हणजे जे काय आपण तयार केलेला असतो तो त्याप्रमाणे अभिषेक करायचा आहे. त्यानंतर मंत्र वगैरे जे काय असतील तर ते पुस्तकामध्ये दिलेले आहेत त्याप्रमाणे ते बोला ग्रंथात तुम्ही बघू. स्वामी महाराजांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. एक छोटासा चौरंग ठेवायचा आहे. त्याच्यावरती आपल्याला एखादं वस्त्र अंतरायचं आहे. त्यानंतर आपल्याला स्वामींना जे प्रिय असतं हिना अत्तर तर ते स्वामी महाराजांना लावायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला स्वामी महाराजांना चंदन वगैरे लावून अष्टगंध वगैरे लावायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला स्वामींची पानावरती स्थापना करायची आहे. त्याच्यावरती अक्षता, हळदी कुंकू वगैरे टाकायचं आहे. तुळशीपत्र टाकायचं आहे. बाकीची मांडणी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी